इथे आज आपण उपवास स्पेशल आलूचा शिरा बनवणार आहोत। तर इथे मी आलू घेतलेले आहेत। आलूचे आपण अशा प्रकारे काप करून घेऊ, जेणेकरून आलू पटकन शिजतात। आपण आज कुकरमध्ये नाही लावणार आहोत, आपण एका भांड्यामध्येच आलूचे काप करून असे शिजवून घेऊया। असे केल्याने लवकर आलू शिजतात। आलूचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे आणि भांड्यात घालून उकळण्यासाठी ठेवूया। अगदी 10 मिनिटात, 10 ते 15 मिनिटात आलू शिजतात। 10च मिनिटात शिजतात तसे। इथे आलू झालेले आहेत, तुम्ही बघू शकता, उकडलेले आहेत आलू। आलू थंड झाले की आपण आलूची साल काढून घेऊया। अशा प्रकारे पूर्ण आलूची साल काढून घ्यायचे। साल बिलकुलही लगदत असायला नको, त्यामुळे पूर्ण साल काढून घ्यायचे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। गॅस ऑन करून आपण कढईमध्ये 2 चमचा तूप घालून गरम करण्याकरिता ठेवूयात। अशा प्रकारे आलूला छान मॅश करून घ्यायचं। बिलकुलही त्यात गळे ठेवायचे नाही आहेत। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्णतः बारीक करून घ्यायचं। इथे मी 2 चमचे तूप घेतलं आहे कढईत। तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण तो तयार केलेला लगदा आहे आलूचा, तो टाकूया। छानपैकी पूर्णतः परतवून घ्यायचा दोन्ही बाजूने असा आलूला, आणि मध्ये मध्ये थोडं थोडं तूप घालायचं। इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर घालून आपण छान आलूला परतवून घेऊया। ब्राऊन असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतवत राहायचं आलूला। साखर मेल्ट होत आहे, तुम्ही बघू शकता। मऊसर असा हा शिरा होतो। मध्ये मध्ये थोडं थोडं तूप घालायचं, जेणेकरून कढईला आलू चिकटणार नाही। बघू शकता तुम्ही, ब्राऊन कलर आलेला आहे बटाट्याला। अर्धा चमचा मी इथे वेलची पूड घातलेली आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। छान परतवून घेऊया बटाट्याला। हा शिरा असा मऊसर असा होतो, तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे। तेच ते खिचडी, तेच ते साबुदाणा वडा खाऊन कंटाळा येतो ना, तर चला मग हे नक्की उपवासाला ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि टेस्टसाठी पण ही रेसिपी छान लागते। इथे थोडे वरून खोबरा किस घालून, वेलची पूड घालून, ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे मी। तुम्हाला जर खोबरा किस नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। अशा प्रकारे आपला उपवासाचा आलूचा शिरा तयार आहे। चला तर मग पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी मला फॉलो करा। थँक्यू।